माजी खासदार निलेश राणे यांनी काल अचानक राजकारणातून निवृत्त होण्याचा विचार करत ट्विट करून सिंधुदुर्गात राणे समर्थकांमध्ये मोठी खळबळ माजली आहे। अनेक सत्ता पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी आपापले राजीनामे तयार केलेत। निलेश राणे जर राजकारणात नसतील तर आपण ही राजकारणात राहणार नाही अशी भावना निलेश राणेंच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे। सोलापुरात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेने आमदार प्रणिती शिंदेंच्या सोलापूर लोकसभेसंदर्भात काँग्रेसकडून उमेदवारीचे संकेत दिल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाकडून सडकून टीका करण्यात आली। लोकसभा उमेदवारी म्हणजे मुलीला द्यायचा खाऊ नाही अशी टीका सचिन खरात यांनी केली आहे। गुन्हे शाखेकडून एमडी ड्रग्ज प्रकरणी एका माजी महापौराची चौकशी होणार आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलची जुनी गाडी या नेत्याकडे असल्याची सूत्रांची माहिती आहे। माजी महापौरचे ललित पाटील सोबत कनेक्शन असल्यानं नाशिक गुन्हे शाखा चौकशी करणार आहे। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची भेट झाली। अकोल्यातील आंबेडकरांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली। तब्बल 30 मिनिट दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकलेलं नाही। मात्र या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी टीका केली आहे। उद्धव ठाकरेंची भूमिका काँग्रेस धार्जिणी असून राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली। उद्धव ठाकरेंना विकासाची आणि जनतेची नाही तर त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता असल्याचा टोला त्यांनी लगावला। रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे। वडू तुळापूर संभाजी महाराजांच्या समाधीपासून यात्रेला सुरुवात झाली। पुणे ते नागपूर असा 800हून अधिक किलोमीटरची ही पदयात्रा आहे आणि यात कोणताही राजकीय मुद्दा नसून युवकांच्या प्रश्नांना घेऊन आपण रस्त्यावर उतरल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय। दसरा मेळाव्यानिमित्त पंकजा मुंडे यांची बीडच्या सावरगावमध्ये सभा पार पडली। दरम्यान या सभेतून पंकजा मुंडे यांनी टीकास्त्र टाकले। 2019च्या लोकसभेत माझा पराभव झाला मात्र येणाऱ्या निवडणुकीत मी पराभव करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। चारित्र्यहीन माणसाला पाडणार पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्यांचा पराभव करणार असल्याचं म्हणत पंकजा मुंडे यांनी टीका केली। पंकजा मुंडेंचं भाषण मी नीट ऐकलं नाही। पंकजा मुंडेंनी जे वक्तव्य केलं ते पक्षासंदर्भात नसेल अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिली आहे। 2019च्या लोकसभेत माझा पराभव झाला मात्र येणाऱ्या निवडणुकीत मी पराभव करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। यावर महाजनांनी भाष्य केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 1 दिवसाच्या शिर्डी दौऱ्यावरती येणार आहेत। साई मंदिरातील दर्शन रांगेचं उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडत असून काकडी परिसरात दुपारी 2:30 वाजता ते शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील। याच दिवशी निळवंडे धरणाचं लोकार्पण होणार आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 85,60,000 शेतकऱ्यांना 1,712 कोटी रुपयांच्या पहिल्या हप्त्याचं वितरण केलं जाईल। ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंविरोधात किरीट सोमय्यांनी हायकोर्टात मानहानीचा दावा ठोकला। दानवेंना सोमय्यांनी 100 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी करणारी नोटीस पाठवली। जात प्रमाणपत्र सुरळीत मिळावं यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी कोळी बांधवांचं गेल्या 15 दिवसांपासून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन सुरू आहे। गेल्या 15 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू आहे मात्र शासनाकडून मागण्यांबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नसल्यानं आदिवासी कोळी जमातीच्या समाज बांधवांच्या वतीनं काळा दसरा साजरा करण्यात आला। वर्ध्याच्या हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील महागाव पुनर्वसन इथल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजपच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार समीर कुणावार, महामंत्री किशोर दिघे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केलं। उपोषण सुरू करताना सरकारनं 10 दिवसात आरक्षण देण्याचं दिलेलं आश्वासन पाळलं नसल्याचा आरोप केला। सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचाही आरोप त्यांनी केला आणि आता आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही। इतकंच नाही तर उपोषणाच्या वेळी पाणी औषध उपचारही घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। उपोषण सुरू करण्यापूर्वी मंत्री गिरीश महाजनांनी जरांगे पाटलांना फोन केला। तुम्ही उपोषण करू नका, सरकार आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं। मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देऊ, थोडे दिवस थांबा असं आवाहन महाजनांनी केलं। तर अद्यापही मराठा आंदोलकांवरील गुन्हा का मागे घेण्यात आला नाही, 40 दिवसात आरक्षणाचं आश्वासन का पूर्ण करण्यात आलं नाही असा प्रश्न जरांगे पाटलांनी महाजनांना केला। मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टात दाखल केल्यानं आरक्षणाचा एक मार्ग खुला झाला। दरम्यान कोणावरही अन्याय न करता टिकणारं आरक्षण देणार म्हणजे देणारच असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला। दरम्यान कुणीही टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानावरील दसरा मेळाव्यात बोलताना मराठ्यांना आरक्षण देणारच असा शब्द दिलाय। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया आली आहे। शिंदेंनी शपथ घेतली, याचा आम्ही आदर करतो। शिंदेंवर आमचा विश्वास आहे, मात्र आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली। सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे। आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसलं पाहिजे। मागे दिलेलं आरक्षण एकदा हायकोर्टाने नाकारलं, नंतर सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं पुन्हा होऊ नये यासाठी कायद्याच्या सर्व बाबींचा विचार करून सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल। जरांगेंना वेळ दिला होता, त्यांनी त्यांची भूमिका मांडली। आता सरकारच्या वतीने मुख्यमंत्री आपली भूमिका मांडतील, असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील खिंडी, वरवडे आणि चंदगड तालुक्यातील निठूर गावात नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे। निवडणुकांवरही बहिष्कार टाकण्यात आला। टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करत रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला। मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये मराठा समाजाचं साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय। जामखेड तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील पळसगाव, टाकळगाव, ताकबीड गावामध्ये आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे। आरक्षण मिळेपर्यंत ग्रामस्थांचं साखळी उपोषण सुरू राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जरांगे पाटलांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी मराठा बांधवांकडून साखळी उपोषण करण्यात येते। कन्नड पिशोर नाका इथं साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका मराठा युवकानं 300 फूट मोबाईल टॉवरवर चढून उपोषणाला सुरुवात केली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही, असा निर्धार या युवकानं व्यक्त केला। नांदेड जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे। पवाडेवाडी गावात बंदीचा फलक देखील लावण्यात आलेला आहे। जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झालेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली। आगामी निवडणुकीत मतदान न करण्याची शपथही घेण्यात आली। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावात पाय ठेवू देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला। नांदेड जिल्ह्यातील हिप्परगा माळ इथे मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला। नांदेड बिदर मार्गावर रास्ता रोको करण्यात आल्यानं वाहतूक ठप्प झाली। यावेळी नेत्यांना गावबंदी केल्याचे फलक झळकवण्यात आले, तसंच सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षण दिलं नाही तर 25 तारखेपासून चाकण औद्योगिक वसाहत बंद पाडण्याचा इशारा सकल मराठा क्रांती मोर्चा यांच्याकडून देण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या बस रोखल्यात। पहाटे 4 पासून चांडोली टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। गोंदिया जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून वातावरणात गारठा जाणवू लागलेला आहे। उबदार कपड्यांच्या खरेदीकडे नागरिकांचा कल वाढलाय। दुपारी उन्हाच्या झळा जाणवत असून रात्री मात्र तापमानात घट होते। विदर्भात थंडीची चाहूल लागली। अमरावतीच्या ग्रामीण भागात सकाळचं तापमान 15 डिग्रीवर जाऊन पोहोचले। ग्रामीण भागात नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसत आहेत। सोबत सकाळी फिरताना उबदार कपडे घालून नागरिक घराबाहेर पडत आहेत। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळतोय। कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याच्या भावात चांगली सुधारणा होऊन प्रति क्विंटल कमीत कमी 1500 रुपये, जास्तीत जास्त 4099 रुपये तर सरासरी 3800 रुपये इतका भाव मिळाला। त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। अहमदनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला 5000 रुपयांचा विक्रमी भाव मिळाला आहे। चांगल्या प्रतीच्या कांद्याला 3800 ते 5000 रुपयांपर्यंत दर मिळतोय। मागील काही लिलावाच्या तुलनेत दरामध्ये 1000 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। शेतकऱ्यांना सुविधा देण्याच्या बाबतीत लासलगाव बाजार समिती अव्वल आलेली आहे आणि यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष करण्यात आला। साई भक्तांना आता अत्याधुनिक दर्शन रांगेतून साईबाबांच्या दर्शनाला जाता येणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शिर्डीतील नवीन दर्शन कॉम्प्लेक्सचं लोकार्पण केलं जाईल। मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। राज्यामध्ये जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान स्वाईन फ्लूचे 3000 रुग्ण आढळून आले आहेत, तर 29 जणांचा मृत्यू झाला आणि त्यातही जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये अधिक रुग्ण आढळून आले असून 16 जणांचा मृत्यू झाला। भंडाराच्या लाखणीमध्ये भरवस्तीत अस्वल शिरल्यानं खळबळ माजली। वर्दळीच्या ठिकाणी अस्वलाचा वावर दिसून आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। दरम्यान अस्वलाचा व्हिडिओ नागरिकांनी कॅमेऱ्यात कैद केला। अमरावती शहरामध्ये बिबट्या निदर्शनास आला। भर दिवसा बिबट्या नागरी वस्ती शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिक करतात।
कोल्हापुरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्यानं नागरिक त्रस्त झाले। साचलेल्या कचऱ्यामुळे ड्रेनेजचं पाणी वारंवार रस्त्यावरती येत असल्यानं यादव नगर परिसरातील नागरिकांनी रास्ता रोको केला। यावेळी आक्रमक नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। आनंदाचा शिधा देण्याच्या मागणीसाठी बीडमध्ये माथडी कामगार आक्रमक झाले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करा या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं। दिवाळी आधी जर मागणी मान्य झाली नाही तर दिवाळी बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं ससून रुग्णालयाबाहेर आंदोलन करण्यात आले। यावेळी ससून रुग्णालयाच्या गेटवर ललित पाटीलच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं।